जय भीम मित्रांनो, मी भाग्यश्री तुमचं माझ्या चॅनल ज्ञान यात्रावरती अतिशय मनापासून आज आपण आपल्या पॉलिटी सिरीजला सुरुवात करणार आहोत. तर पॉलिटी सिरीज मध्ये राज्यघटना ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत तिचा प्रवास कसा होता हे आपण या सिरीज मध्ये जाणून घेणार आहोत. तर आपला डे 1 हा असणार आहे राज्यघटना म्हणजे काय. तर राज्यघटना म्हणजे काय हे सोप्या भाषेत सांगायचं तर राज्यघटना म्हणजे देश चालवण्याचा पाया आहे. ठीक आहे. तर देशामध्ये लोकांना कोणकोणते हक्क आहे, सरकार कसे चालणार, लोकशाही कशी वागणार, या सर्व नियमांचा संच एक ठिकाणी केला आहे. ती म्हणजे आपली भारताची राज्यघटना. ठीक आहे. तर भारताची राज्यघटना ही जगातील एकमेव सर्वात मोठी आकाराने आणि लिखित स्वरूपाची राज्यघटना आहे. ही राज्यघटना घडवण्यासाठी शेकडो लोकांनी समर्पण, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून काम केलं आहे आणि या कामाचं नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं आहे. या महामानवाचा जगातील 60 देशांच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास होता आणि आपले बाबासाहेब हे केवळ घटनेचे शिल्पकार नव्हते तर ते विचारांचे शिल्पकार होते. त्यानंतर आपण बघूया राज्यघटनेची 4 मूलभूत तत्वे. पहिलं म्हणजे समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता. ठीक आहे. तर समानता म्हणजे कोणीही मोठा कोणीही लहान नाही, कायद्यासमोर सर्व नागरिक समान आहेत. ठीक आहे. त्यानंतर स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे, आपला आवडता धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे, श्रद्धेचे स्वातंत्र्य आहे. म्हणजे कोणी जरी जीजसला मानत असेल त्याचाही आपण सन्मान केला पाहिजे, कोणी अल्लाला मानत असेल त्यांचाही आपण सन्मान केला पाहिजे. त्यानंतर कोणी इतर देवी देवतांना मानत आहे तर त्यांचाही आपण मनापासून सन्मान केला पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर येते ते म्हणजे बंधुता. तर बंधुता म्हणजे आपण सर्व एकाच मातीचे, एकाच देशाचे नागरिक आहोत. ही भावना आपल्याला बंधुता ही जागृत करते. ठीक आहे. तर एखाद्या देशाचे भविष्य कसे ठरते, ते भविष्य ठरते त्यांचे विचार आणि मूल्य यावर, आणि राज्यघटनातूनच विचार आणि मूल्य जन्म घेते. आणि नेतृत्व करणं म्हणजे आदेश देणं नाही तर प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या सोबत घेऊन त्यांना न्याय आणि संधी मिळवून देणं हे नेतृत्वाचं एक चांगलं उदाहरण आहे. ठीक आहे. आणि आपली प्रस्तावनेची पहिली ओळ सांगते की वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजेच आम्ही भारताचे लोक. या ओळीपासून आपल्या प्रस्तावनेची सुरुवात होते. म्हणजे सत्ता ही केवळ लोकांची आहे, ही ना कोणत्या व्यक्तीची आहे ना कोणत्या सत्ताधाऱ्यांची आहे. सत्ता ही केवळ लोकांची आहे, ती लोकांसाठीच तिचा योग्य तो उपयोग झाला पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण ज्याप्रमाणे बघितलं की वी द पीपल ऑफ इंडिया, आपण भारताचे लोक. तर पुढच्या भागात आपण प्रस्तावना, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना यावर व्हिडिओ घेणार आहोत. तर डे 2 आपला असणार आहे भारताची प्रस्तावना. तर वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, या शब्दाचा अर्थ आणि सामर्थ्य हे जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.